नमस्कार मित्रांनो, सफारी टॉक्स मराठीच्या नव्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये मी इराण युद्धाचा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला आहे याविषयी चर्चा करणार आहे। मित्रांनो, आधीच्या इराण युद्ध या सत्रामध्ये मी इराण युद्धाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम ह्याच्यावर चर्चा केलेली आहे। तसेच इराण युद्धाचा जो UAEच्या अर्थव्यवस्थेवर, UKच्या अर्थव्यवस्थेवर आणि युरोझोनच्या अर्थव्यवस्थेवर जे झालेले परिणाम आहेत त्याविषयी पण मी चर्चा केलेली आहे। या व्हिडिओमध्ये आपण अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करू। मित्रांनो, अमेरिकेची अर्थव्यवस्था ही जगातली सगळ्यात मोठी आणि बलाढ्य अर्थव्यवस्था आहे, परंतु अमेरिकेची अर्थव्यवस्था ही एक कन्झम्पशन इकॉनॉमी आहे। म्हणजेच की अमेरिकेमध्ये ज्या वस्तू आणि सेवा वापरल्या जातात त्यातल्या बहुतांशी वस्तू आणि सेवा अमेरिका बाहेरच्या देशांमधून आयात करते। आता याचा थेट परिणाम असा होतो की ह्या देशांमध्ये समजा किमती वाढल्या तर त्यांनी लगेचच अमेरिकेमधल्या किमती वाढतात। जे इराणचं युद्ध चाललं आहे ते अमेरिकेपासून जरी सातासमुद्रापार असलं तरी ज्या देशांकडनं अमेरिका आयात करते, म्हणजेच की चीन, भारत, व्हिएटनाम, कोरिया इत्यादी आसियान देश, या सगळ्या देशांमध्ये आता किमती वाढल्यामुळे जे अमेरिकेमध्ये गोष्टी येतात आणि सेवा येतात त्यांच्याही किमती आता वाढलेल्या आहेत। अमेरिकेमध्ये सध्या आपण म्हणू शकतो की अमेरिकन ग्राहकांना एक सप्लाय साईड शॉक मिळालेला आहे। याचाच अर्थ असा की अमेरिकेमध्ये येणाऱ्या वस्तू आता कमी तरी झालेल्या आहेत, नाहीतर त्यांची किंमत आता हळूहळू वाढायला लागलेली आहे। अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत आता बघितलं तर ज्या पद्धतीने किमती वाढतात त्या पद्धतीने अमेरिकेची जी मध्यवर्ती बँक आहे म्हणजे फेडरल रिझर्व्ह, यांना आता कुठल्याही प्रकारच्या मॉनेटरी पॉलिसी, इंटरेस्ट रेट इत्यादीमध्ये बदल करण्याची शक्यता आता फार कमी राहिलेली आहे। अर्थशास्त्राचा मूलभूत नियम आहे की जेव्हा कुठल्याही वस्तूची किंवा सेवेची किंमत वाढते तेव्हा ती वस्तू आणि सेवा विकत घेणारे ग्राहक कमी होतात आणि त्याची मागणी स्वाभाविकरित्याच कमी होते। ह्या कमी झालेल्या मागणीचा थेट परिणाम म्हणजे या वस्तू आणि सेवा निर्माण करणाऱ्या उद्योगांवर पडतो आणि एकंदरच बाजारपेठेत एक नैराश्याचे वातावरण तयार होते। अमेरिकेमध्ये झालं असं आहे की अमेरिकेने स्वतः सुरू केलेल्या युद्धामुळे ज्या कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे पर्यायीने ज्या अमेरिकेमध्ये वस्तू आयात होतात त्यांच्या किमती वाढलेल्या आहेत, या सगळ्यामुळे अमेरिकेमध्ये आता महागाईचा दर हळूहळू वाढू लागलेला आहे। कच्च्या तेलाच्या किमतीत काही प्रमाणात अमेरिकेत पण वाढलेल्या आहेत, ज्यामुळे अमेरिकेचा जो ट्रान्सपोर्ट सेक्टर आहे, पर्यटन सेक्टर आहे, रिटेल सेक्टर आहे, या सगळ्यांमध्येच आता वाढलेल्या किमती दिसू लागलेल्या आहेत। जेव्हा किमती वाढत असतात तेव्हा कुठल्याही देशाच्या मध्यवर्ती बँकेला, म्हणजेच सेंट्रल बँक ज्याला म्हणतो की ज्याला अमेरिकेमध्ये आपण फेडरल रिझर्व्ह म्हणतो, त्यांना कुठल्याही प्रकारचे इंटरेस्ट रेट कट म्हणजे व्याजाचे दर कमी करता येत नाहीत, जेणेकरून जी अर्थव्यवस्थेमध्ये वाढ आहे ती वाढेल। आता होतं असं, जेव्हा कुठली सेंट्रल बँक व्याजाचे दर कमी करते तेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये असलेला पैसा वाढतो, त्यामुळे निश्चितच अर्थव्यवस्थेला जास्त चालना मिळते। परंतु अर्थव्यवस्थेमध्ये वाढलेल्या पैशामुळे जसं अर्थव्यवस्थेमध्ये वाढ होते तसंच अर्थव्यवस्थेमध्ये महागाई पण वाढते। आत्ता पेट्रोलच्या, क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या असल्यामुळे अशीही महागाई वाढलेली आहे, त्याच्यात कुठलीही मध्यवर्ती बँक अजून पैशाचं चलनवलन वाढवून, अजून व्याजदर कमी करून अजून महागाईमध्ये भर टाकू शकत नाही। कारण की महागाई खरंच समजा खूप वाढली तर जे सर्वसामान्य लोकांचं जीवन आहे ते जवळजवळ अशक्य होऊन जाईल। त्यामुळे आत्ता अमेरिकेची परिस्थिती अशी आहे की इराण युद्धामुळे जी महागाई वाढलेली आहे त्यामुळे अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्ह हे कुठल्याही पद्धतीने त्यांच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी कुठल्याही गोष्टी करू शकत नाही आहे। त्यामुळे आता दिसतंय समोर असं की अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये कदाचित आता थोडी मंदी येईल आणि कदाचित पुढचे 6-8 महिने कदाचित कुठल्याही प्रकारची वाढ अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही। मित्रांनो, म्हणलं तर खरं म्हणजे मंदी आता जगभरच येणार आहे। हे युद्ध समजा असंच चालू राहिलं तर अमेरिका काय, कुठलाही देश आर्थिक मंदीपासून आता खरं स्वतःला वाचवू शकत नाही। मित्रांनो, ह्या विषयावर समजा अजून नवीन कुठली माहिती माझ्या समोर आली तर निश्चितच मी एक नवीन व्हिडिओ बनवून तुमच्या समोर तो सादर करेन। पुढच्या व्हिडिओपर्यंत आपला निरोप घेतो। हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुढच्या व्हिडिओपर्यंत निरोप घेतो। जय हिंद, जय भारत, वंदे मातरम।